हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या आपण इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक डिस्कस करत आहोत। या टॉपिकमध्ये म्हणजे इश्यू ऑफ शेअर्सच्या स्टेप महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे। आणि त्याच्या शेअर्स इश्यू करताना आपल्याला कोणत्या स्टेप फॉलो करावे लागतात, कोणते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतात, त्याची अकाउंटिंग प्रोसिजर काय, तर हे पॉइंट्स महत्त्वाचे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इश्यू ऑफ शेअर्स मध्ये कोणकोणत्या अकाउंटिंग स्टेप आहेत आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय, ठीक आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे मिस करू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स। पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे ज्या वेळेस कंपनी शेअर्स इश्यू करते कॅशसाठी, ठीक आहे। शेअर्स इश्यूच्या आपण दोन मेथड बघितल्या, इश्यू फॉर कॅश अँड अदर दॅन कॅश। त्यातला इश्यू फॉर कॅश म्हणजे ज्या वेळेस कंपनी पब्लिकसाठी शेअर इश्यू करते, ठीक आहे, पब्लिककडून पैसे घेते आणि शेअर्स देते, तर याला पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स म्हणतात। तर याच्या संबंधी काही कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तर ते आज बघू आपण आणि याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत तर ह्या बघू, ठीक आहे। तर पहिली स्टेप आता आहे पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स। ज्या वेळेस कंपनीला शेअर्स इश्यू करायचे आहेत पब्लिकसाठी, ठीक आहे, तर मग कंपनी काय करते, आधी कंपनी पब्लिकला आवाहन करते की आमच्या कंपनीचे शेअर्स विकायचे, ज्या लोकांना शेअर्स खरेदी करायचे त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन पाठवा, ठीक आहे। ज्या वेळेस कंपनीने डिसाईड केलं की आपल्याला शेअर्स इश्यू करायचे किंवा भाग विक्री करायचे, तर त्यावेळेस कंपनी काय करत असते, माहिती पत्रक प्रसिद्ध करते, ठीक आहे। कंपनी काय करते, माहिती पत्रक प्रसिद्ध करते आणि त्या माहिती पत्रकाच्या द्वारे कंपनी जनतेला आवाहन करते, पब्लिकला आवाहन करते की शेअर्स खरेदी करण्यासाठी, ठीक आहे। ज्या लोकांना हे शेअर्स खरेदी करायचे तर त्यांना कंपनी काय करते, माहिती पत्रकाद्वारे शेअर खरेदी करण्याचं किंवा भाग खरेदी करण्याचं आवाहन करत असते, ठीक आहे। मग यालाच काय म्हणतात, माहिती पत्रक, ठीक आहे। मग प्रोसिजरमध्ये पहिली स्टेप काय, इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस। सगळ्यात आधी कंपनी काय करते, प्रॉस्पेक्टस इश्यू करते, ठीक आहे। प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक। ज्या लोकांना कंपनीचे भाग खरेदी करायचे तर ते लोक काय करतात, कंपनीचं माहिती पत्रक घेतात, ठीक आहे, आणि त्या माहिती पत्रकामध्ये कंपनी भाग खरेदीचं लोकांना आवाहन करत असते। प्रॉस्पेक्टस मध्ये काय असतं की कंपनीला कोणते भाग विकायचे आहेत, किती भाग विकायचे आहेत, ठीक आहे। टाइप्स ऑफ शेअर म्हणजे कोणते भाग विकायचे आहेत, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स, ठीक आहे। त्यानंतर किती भाग विकायचे, त्या भागांची फेस व्हॅल्यू काय, आणि इन्स्टॉलमेंट कशा आहेत म्हणजेच ॲप्लिकेशन मनी किती, अलॉटमेंट मनी किती आहे, फर्स्ट कॉल किती आहे, फायनल कॉल किती आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने कंपनी आधी काय करते, सगळ्यात आधी माहिती पत्रक प्रसिद्ध करते, ठीक आहे। आणि या माहिती पत्रकामध्ये ही सगळी माहिती मेन्शन केलेली असते। माहिती पत्रकाच्या मागेच एक फॉर्म अटॅच केलेला असतो। ज्या लोकांना भागाची खरेदी करायची आहे तर ते लोक काय करतात, ते फॉर्म भरून देतात आणि त्याच्यासोबत ॲप्लिकेशन मनी कंपनीने जेवढी सांगितलेली आहे तर तेवढी भरायची असते। आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं, इथे 10 रुपयाचा एक भाग आहे, कंपनीने 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला काढले, ठीक आहे। कंपनीने किती शेअर्स विक्रीला काढले, 1 लाख इक्विटी शेअर्स 10 रुपयाप्रमाणे, ठीक आहे। मग या माहिती पत्रकामध्ये ते दिलं जाईल की कंपनी कोणते भाग विकायचे आहेत, किती भाग विकायचे आहेत, किती रुपयाचे आहेत ते भाग, ठीक आहे। आणि त्यानंतर हे जे 10 रुपये आहेत हे लोकांनी कसे भरायचे, ठीक आहे। मग या ठिकाणी 3 रुपये ॲप्लिकेशन मनी, 3 रुपये अलॉटमेंट मनी, 2 रुपये कॉल मनी, फर्स्ट कॉल मनी, 2 रुपये सेकंड कॉल मनी, तर या पद्धतीने भागांचे पैसे भरायचे। तर अशी ही सगळी माहिती प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली असते। प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक। ज्या लोकांना कंपनीचे भाग खरेदी करायचे तर ते लोक काय करतात, मग कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवत असतात, ठीक आहे। म्हणजे प्रॉस्पेक्टसच्या माध्यमाने कंपनी काय करते, जनतेला भाग खरेदीचं आवाहन करते, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन। ज्या लोकांना कंपनीचे भाग खरेदी करण्याची इच्छा आहे तर ते लोक काय करत असतात, कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवतात आणि भाग खरेदी करतात, कंपनीचे भाग खरेदी करतात, ठीक आहे। मग ज्या लोकांना कंपनीचे भाग खरेदी करायचे तर ते काय करतात, ॲप्लिकेशन पाठवतात विथ ॲप्लिकेशन मनी। मग ते कंपनीने माहिती पत्रकाच्या मागे जो फॉर्म दिलेला असतो तो फॉर्म, ठीक आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन आणि त्याच्यावर जी मेन्शन केली ॲप्लिकेशन मनी, ठीक आहे, त्यांना किती भाग खरेदी करण्याची इच्छा आहे तेवढी ॲप्लिकेशन मनी ते पाठवून देतात, ठीक आहे। मग हे पहिली स्टेप। मग रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये ज्या भागधारकांना कंपनीचे भाग खरेदी करायचे ते कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवतात विथ ॲप्लिकेशन मनी। कंपनीने जी बँक अपॉइंट केलेली आहे, ठीक आहे, ॲप्लिकेशन प्रोसेससाठी
तर त्या बँकेकडे ते भागधारक काय करतात, त्या अकाउंटवर पैसे जमा करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ज्या वेळेस ॲप्लिकेशन कंपनीला भागांचे ॲप्लिकेशन येतात, ठीक आहे, मग ते ॲप्लिकेशन मिनिमम 90% आले पाहिजे. समजा 1 लाख कंपनीने शेअर्स विक्रीला काढले, ठीक आहे, 1 लाखाच्या 90% किती येतात, 90,000. म्हणजे ॲटलिस्ट कंपनीला 90,000 सबस्क्रिप्शन आले पाहिजे. कंपनीला जर ही इश्यूची प्रोसेस कंप्लीट करायची असेल तर ॲज पर सेबीज रेग्युलेशन, ठीक आहे, ही प्रोसेस इश्यू ऑफ शेअर्सची प्रोसेस कोण रेग्युलेट करत असतं, सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था काय करत असते, शेअर्सच्या विक्रीची प्रोसेस रेग्युलेट करत असते. ठीक आहे, किंवा या प्रोसेसवर नियंत्रण ठेवत असते. प्रत्येक कंपनीच्या शेअर्स ज्यावेळेस कंपनी पब्लिकसाठी शेअर्स इश्यू करत असते तर त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं, सेबी ठेवते. ठीक आहे, मग सेबीच्या रेग्युलेशन प्रमाणे मिनिमम 90% सबस्क्रिप्शन आले पाहिजे. म्हणजेच ॲप्लिकेशन किती भागांसाठी आले पाहिजे, ॲटलिस्ट 90% भागांसाठी आले पाहिजे. ठीक आहे, मग याला म्हणायचं मिनिमम 90% सबस्क्रिप्शन रिक्वायर्ड असतं प्रत्येक कंपनीला. ठीक आहे, मिनिमम 90% सबस्क्रिप्शन रिक्वायर्ड असतं. मग जर समजा हे 90% मिळालं ना, आपण गृहीत धरलं 60%च सबस्क्रिप्शन आलं, ठीक आहे, तर या केसमध्ये कंपनीला शेअर्स इश्यू करता येणार नाही. कंपनीला ही प्रोसेस कॅन्सल करावी लागेल. ठीक आहे, परत पुन्हा नव्याने कंपनी काय करा, ही प्रोसेस कॅन्सल करून पुन्हा नव्याने नंतर परत कंपनीला नवीन माहितीपत्रक प्रसिद्ध करणे, पुन्हा ती प्रोसेस सुरुवातीपासून करावी लागेल. पण ही प्रोसेस इथं स्टॉप होणार ज्यावेळेस सबस्क्रिप्शन आले नाही, 90% आले नाही. ठीक आहे, मग त्यावेळेस कंपनीला काय करावं लागेल, 60% सबस्क्रिप्शन आले. ज्या 60% लोकांनी पैसे कंपनीकडे पाठवलेत, कंपनीला ते पैसे ठेवता येणार नाही. कंपनीला ते पैसे नंतर परत करावे लागतील. ठीक आहे, मग ते पैसे रिफंड करावे लागतील किती दिवसात, या ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट संपल्यानंतर. ठीक आहे, हे जे प्रॉस्पेक्टस इश्यू केलेलं आहे किंवा हे जे ॲप्लिकेशन मागवलेत तर याची क्लोजिंग डेट संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत कंपनीला ज्या इच्छुक लोकांनी कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवलेले आहेत त्यांचे पैसे रिफंड करावे लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन मनी शॉल नॉट लेस दॅन 5%. ठीक आहे, हे जे ॲप्लिकेशन आपण मागवलेले आहेत तर ती ॲप्लिकेशन मनी किती असायला पाहिजे, ॲप्लिकेशन मनी मिनिमम 5% असली पाहिजे. ठीक आहे, भागाच्या फेस व्हॅल्यूच्या 5% रक्कम तरी ॲप्लिकेशन सोबत मागवली पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी ॲप्लिकेशन मनी कंपनीला मागवता येणार नाही ॲज पर सेक्शन 39(2) ऑफ कंपनीज ॲक्ट 2013. ठीक आहे, म्हणजेच भागाच्या विक्रीची प्रोसेसमध्ये कोणते रेग्युलेशन फॉलो करावे लागतात, कंपनीज ॲक्ट 2013 मध्ये रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले असतात, ते सगळे फॉलो करावे लागतात. आणि ही प्रोसेस गव्हर्न कोण करतं, रेग्युलेट कोण करतं, सेबी. ठीक आहे, म्हणजेच सेबीच्या प्रोव्हिजन्स आणि कंपनी ॲक्टच्या प्रोव्हिजन फॉलो करून कंपनीला इश्यू ऑफ शेअर्स ही प्रोसेस पूर्ण करावी लागते. ठीक आहे, आणि त्या प्रोसेसनुसार ॲप्लिकेशन मनी किती आहे, मिनिमम 5%. ठीक आहे, आणि सबस्क्रिप्शन किती रिक्वायर्ड आहे, मिनिमम 90% सबस्क्रिप्शन रिक्वायर्ड आहे. इफ इन केस ते सबस्क्रिप्शन मिळाले नाही किंवा आले नाही तेवढे सबस्क्रिप्शन, तेवढे ॲप्लिकेशन आले नाही, कंपनीला हे पैसे रिफंड करावे लागतात. ठीक आहे, 90% आले तर कंपनी इश्यू करू शकते किंवा 90%च्या कमी आले तर कंपनी ही प्रोसेस कॅन्सल करावी लागते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन नंतर पुढची स्टेप असते अलॉटमेंट. ठीक आहे, ॲप्लिकेशन आल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ज्या लोकांनी कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवले, ठीक आहे, त्यांचे ॲप्लिकेशन कंपनीने जर ॲक्सेप्ट केले तर त्यांना कंपनी तुम्हाला शेअर्स अलॉट झालेले आहेत तर अशा पद्धतीचं लेटर पाठवते, अलॉटमेंट लेटर पाठवते. ठीक आहे, आणि ज्या लोकांचे ॲप्लिकेशन कॅन्सल झाले, ठीक आहे, ज्यांना काही कारणास्तव किंवा कोणत्याही कारणाने जर कंपनीने शेअर्स अलॉट केलेले नाहीत तर त्यांना लेटर ऑफ रिग्रेट पाठवलं जातं. ठीक आहे, दिलगिरी पत्र. ठीक आहे, ज्या लोकांना कंपनीने जेवढे ॲप्लिकेशन आले त्याच्यापैकी ज्यांना ॲप्लिकेशन दिले त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंट कंपनी पाठवते आणि ज्यांना पाठवले नाही, ज्यांना शेअर्स इश्यू केलेले नाही त्यांना लेटर ऑफ रिग्रेट कंपनी पाठवत असते. लेटर ऑफ रिग्रेट म्हणजेच काय, दिलगिरी पत्र. ठीक आहे, मग कंपनीने ज्यांना भाग दिलेले नाहीत त्यांना कंपनी दिलगिरी पत्र पाठवते. तर हे झाले अलॉटमेंट प्रोसेस. आणि त्याच्या वेळेस ज्या शेअर्सला ज्या लोकांना कंपनीने भाग अलॉट केलेले आहेत किंवा शेअर्स दिलेले आहेत मग त्यांच्याकडून कंपनी अलॉटमेंट मनी मागवते, याला म्हणतात अलॉटमेंट. ठीक आहे, किंवा अलॉटमेंट मनी
तर हा अलॉटमेंट म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट, ठीक आहे. भागाची दुसरी इन्स्टॉलमेंट असते. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ॲप्लिकेशन, सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे अलॉटमेंट, ठीक आहे. त्यानंतर तिसरी इन्स्टॉलमेंट काय असते, फर्स्ट कॉल. ॲप्लिकेशन अलॉटमेंट मागवल्यानंतर कंपनीला जर वाटलं राहिलेले सगळे पैसे एकदाच मागवावे तर कंपनी एकदा सुद्धा मागवू शकते, किंवा कंपनीला वाटलं ह्याच्यामध्ये पण इन्स्टॉलमेंट क्रिएट केले पाहिजे तर कंपनी इन्स्टॉलमेंट सुद्धा क्रिएट करू शकते, ठीक आहे. म्हणजे इथे 4 भाग मागवले बघा कंपनीने, ठीक आहे. मग इथे कंपनीने किती रुपये मागवले, फर्स्ट कॉल 4 रुपये, 2 रुपये आणि फायनल कॉल 2 रुपये, ठीक आहे. कंपनीला जर असं वाटलं की दोन्हीचे मिळून एकदाच आपण फायनल कॉल मागवावं तरी कंपनी मागवू शकते, ठीक आहे. मग या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉल कंपनी एकच कॉल मागवू शकते. तर या पद्धतीने कंपनी भागाची फेस व्हॅल्यू मागवू शकते भागधारकांकडून, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा, मग ही भागांचे इन्स्टॉलमेंट मागवताना कंपनीला ॲटलिस्ट 14 डेज नोटीस भागधारकांना द्यावी लागते. 14 डेज नोटीस देऊन कंपनी भागाचे पैसे मागवू शकते. आणि त्याच्यानंतर शेअर्स इश्यूड आर टू बी मेड फुल्ली पेड अप विदिन 12 मंथ इफ द साइज ऑफ इश्यू अप टू 5 करोड, ठीक आहे. कंपनीचं जर शेअर कॅपिटल 5 करोडचं असेल तर त्या केसमध्ये हे जे शेअर्स आहेत तर हे विदिन 12 मंथ कंपनीला फुल्ली पेडअप करावे लागतात, ठीक आहे. म्हणजेच हे कॉल्स सगळे म्हणजे इश्यूची प्रोसेस कंपनीला शेअर्स अलॉट केल्यानंतर ते पुढचे कॉल्स कंपनीला 12 महिन्यामध्ये मागवावे लागतात. म्हणजेच हे शेअर्स 12 महिन्यामध्ये फुल्ली पेडअप करावे लागतात, ठीक आहे. तर हे झाले इश्यू ऑफ शेअर्सशी रिलेटेड काही पॉईंट्स, ठीक आहे. शेअर्स इश्यू करण्याची प्रोसेस, फर्स्ट कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करते, ठीक आहे. मग त्या प्रॉस्पेक्टसमध्ये शेअर्सच्या बाबतीत सगळी माहिती दिलेली असते, किती शेअर्स आहेत, कोणत्या टाईपचे आहेत, किती रुपयाचे आहेत. त्याच्यानंतर कंपनीला ज्या लोकांना भाग खरेदी करायचे ते कंपनीकडे ॲप्लिकेशन पाठवत असतात. मग ते ॲप्लिकेशन विथ ॲप्लिकेशन मनी मागवले जातात. मिनिमम 90% सबस्क्रिप्शन कंपनीला रिक्वायर्ड असतं. जर समजा ते मिळालं नाही तर 10 दिवसात ते पैसे रिफंड करावे लागतात. कोणत्या 10 दिवसात, ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट संपल्यापासून पुढच्या 10 दिवसात ते पैसे परत करावे लागतात. आणि ॲप्लिकेशन मनी मिनिमम किती रिक्वायर्ड असते, मिनिमम 5% रिक्वायर्ड असते ॲप्लिकेशन मनी. त्यानंतर आहे इश्यू ऑफ शेअर्सची प्रोसेस रेग्युलेटेड कोण करतं, सेबी. अलॉटमेंट म्हणजेच काय, सेकंड इन्स्टॉलमेंट ऑफ शेअर्स. ज्या लोकांना शेअर्स कंपनीने अलॉट केले त्यांना कंपनी लेटर ऑफ अलॉटमेंट पाठवते, आणि ज्या लोकांना कंपनीने शेअर्स अलॉट केले नाही त्यांना लेटर ऑफ रिग्रेट पाठवते, ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर ज्या लोकांना शेअर्स अलॉट केलेले आहेत त्यांच्याकडून कंपनी शेअर्सचे कॉल्स मागवते. मग ते कॉल्स मागवताना मिनिमम 14 डेज नोटीस भागधारकांना द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर जे शेअर्स कंपनीने, जर कंपनीचं शेअर कॅपिटल 5 करोड पर्यंत असेल तर हे जे शेअर्स आहेत कंपनीला विदिन 12 मंथ फुल्ली पेड करावे लागतात, ओके. तर हे झाले इश्यू ऑफ शेअर्समधले काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा काही लीगल प्रोव्हिजन ज्याच्यावर तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, मिस करू नका. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. पुढे आपल्याला बघायचे अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ इश्यू ऑफ शेअर्स, म्हणजे या इश्यू ऑफ शेअर्सच्या आपल्याला जर्नल एंट्री बघायच्या. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या एंट्री बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.